या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. काही क्षण आपल्याला लगेच घाबरवत नाहीत. ते आधी मनात जागा करतात आणि मग हळूहळू शरीर ताब्यात घेतात. पूल मागे पडून बराच वेळ झाला होता, तरीही माझ्या डोक्यातून तो पूल जात नव्हता. कारण काही जागा मागे राहत नाहीत, त्या सोबत चालतात. रात्रीचे 1:30 वाजून गेले होते. कोकणचा हायवे रिकामा दिसत होता. पण कोकणात रिकामा रस्ता म्हणजे सुरक्षित रस्ता असतोच असं नाही. तो रस्ता जागा असतो. गाडी चालू होती. आर्यन शांत होता, खूपच शांत. आम्ही दोघंही काही बोलत नव्हतो, कारण बोलायला काही नव्हतं आणि बोलू नये असं खूप काही होतं. तेव्हाच मी तिला पाहिलं. खूप दूर नाही, खूप जवळही नाही. रस्त्याच्या कडेला ती उभी होती, जणू आमची वाट पाहत. पांढरी साडी, ओले केस, डोळे खाली, हात पुढे. लिफ्ट. मी आर्यनकडे पाहिलं. तो आधीच ब्रेक दाबत होता. मी काही बोललो नाही, कारण माझ्या छातीत एक दडपण आलं होतं. इथे थांबायचं नाही. गाडी थांबली आणि त्या क्षणी रात्रीचे आवाज एकदम बंद झाले. वारा नाही, किडे नाहीत, फक्त आमचा श्वास. ती चालत आली. पावलांचा आवाज नव्हता. जमिनीला ती टेकतच नव्हती असं वाटलं. ती खूप जवळ आली, इतकी की मी तिला डोळ्यांनी न पाहता त्वचेने जाणवलं. ती बोलली, "पुढे सोडा." एवढंच. नाव नाही, कारण नाही. मी मागे वळून पाहिलं. आर्यन माझ्याकडे पाहत होता. मी मान हलवली. "नको." पण आर्यन म्हणाला, "फक्त पुढच्या वळणापर्यंत." दार उघडलं. ती बसली. दार बंद झालं आणि त्या क्षणी मला जाणवलं, गाडीत जागा कमी झाली. ती मागच्या सीटवर होती, पण तिचं वजन सीटवर नव्हतं. ते गाडीत पसरलं होतं. मी रिअरव्ह्यू मिरर पाहिला. रिकामा. मी पुन्हा पाहिलं. काहीच नाही. आर्यनने विचारलं, "कुठे उतरायचं?" ती काही वेळ गप्प होती. मग म्हणाली, "जिथे तुम्ही थांबणार नाही." तो आवाज हसल्यासारखा नव्हता. तो ठाम होता, जणू आधीच ठरलेला. माझ्या पाठीवर घाम आला. मी आर्यनला हळूच म्हणालो, "गाडी थांबवू नकोस, काहीही झालं तरी." रस्ता वळणावर आला. आर्यनने इंडिकेटर दिला. तेव्हाच ती हसली. ते हसू मोठं नव्हतं, पण ते पुरेसं होतं. त्या हसण्यात आनंद नव्हता, ओळख होती. जसं कोणी आपल्याला खूप आधीपासून ओळखतं. माझ्या खांद्यावर हळूच थंड बोटं टेकली. 4. जड. माझा श्वास थांबला. ती माझ्या कानात हळूच म्हणाली, "आता उशीर झाला." मी ओरडलो नाही. मी फक्त म्हणालो, "आता." आर्यनने ॲक्सेलरेटर पूर्ण दाबला. गाडी झेपावली. ती हसत होती. आता खूप जवळून. इतकी की तो आवाज माझ्या डोक्यात घुमत होता, "तुम्ही आधीच थांबलात." आर्यनने जोरात ब्रेक मारला. गाडी थांबली. दार उघडलं. मी मागे वळलो. मागची सीट रिकामी होती. पूर्ण. पण माझ्या खांद्यावर 4 बोटांचे ठसे होते. थंड. हळूहळू निळसर होत जाणारे. आर्यन थरथरत होता. मी शांत होतो, कारण मला कळलं होतं, ती लिफ्ट मागत नव्हती.
ती आपल्या प्रवासात प्रवेश करत होती. आणि एकदा कोणी तुमच्या प्रवासात शिरलं की ते कधीच उतरायला जागा शोधत नाही. गाडी पुन्हा चालू झाली. रस्ता मोकळा होता. पण रिअर व्ह्यू मिररमध्ये एक क्षण. पांढरी साडी हलली आणि त्या क्षणी माझ्या डोक्यात एकच विचार आला. ती उतरली नव्हती. ती फक्त पुढे गेली होती. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.